त्याचबरोबर एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री आणि तुकारामजी मुंडे आयुक्त यांना द्या की याच्यामध्ये मुळाच्या चौकशी मुळापर्यंत करा, जे गुन्हे दोषी असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा आणि याचा आवाज मी विधिमंडळात उठवल आणि या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आंबेगाव तालुक्याची जी बदनामी होत आहे ती सहन केली जाणार नाही आणि म्हणून त्यांनी पत्र द्यावं. पण आजपर्यंत या विषयावरती ते एकदा सुद्धा त्या ठिकाणी बोलले नाहीत. त्याबद्दल त्यांचा मी जाहीर निषेध या ठिकाणी करतो. एक वाक्य फक्त मीडियाला त्या ठिकाणी सुरुवातीला बोलले, ते काय कुणी उत्तर देत, जे कुणी दोषी त्याच्यामध्ये असतील त्यांच्यावरती कारवाई करावी. आम्ही त्याच्यामध्ये अजिबात काय हस्तक्षेप त्या ठिकाणी करणार नाही. जे आंबोल दूध असेल, कमी प्रतचं असेल, ते आजपर्यंत आपल्याला पाठीमागं पाठवलं जायचं. एक नारायणराव 5-10 वर्षापूर्वीचा आठव, कमी प्रतचं कॅन्ट कुठं यायचं शिवाजीराव, आंबोस. आज मला एक गवळ्याने हात वर करून सांगा की याच्यापैकी कोणाचं कमी प्रत आणि आंबूसची दूध आपली दूध संकलनवाल्यांनी मागे पाठवलं. मग हे जातं कुठं, याचं होतं काय? हे सगळं ज्याची एक्सपायरी झालेली आहे. काही कामगारांनी आम्हाला मेसेज केलेत की एक्सपायरी झालेली जी तूप आहेत ते पुन्हा रिसायकलिंगला इथं घेतलं जातं आणि आमच्याकडे ते काम त्या ठिकाणी होतं. असे देखील अनेक कामगारांनी देखील आम्हाला मेसेज करून या ठिकाणी कळवले. चीज बनवलं जातं. मला जाताना 2च गोष्टींचा आता उल्लेख या निमित्ताने करणार आहे की आता आपलं हे संपल्यानंतर पत्रकार निमंत्रण आहे तुम्हाला. आता जनसंवाद मेळावा आयोजित केलाय शिवगिरी मंगल कार्यालय. भेसळखोरांचा लाभार्थी असतील त्यांचा की एक भीती तुम्हाला दाखवणार आहे आता. अरे ज्यावेळी बिबट्याचं आंदोलन झालं, कांद्याचं आंदोलन झालं, विजेचं आंदोलन झालं, त्यावेळी हेच आमदार म्हटले, वळसे पाटील, अरे आंदोलन करून यांनी करून प्रश्न काय त्या ठिकाणी सुटत नाही. कांद्याकरता हे 27 मेला दिल्लीला गेले होते, म्हणले 8-10 दिवस थांबा. मला आज वळसे पाटलांना या निमित्ताने सवाल आहे की या तालुक्यातील किती कांदा तुम्ही दिल्लीत गेल्यानंतर नाफेडनी खरेदी केला आणि आजचा नाफेडचा दर काय हे त्यांनी जाहीरपणे या ठिकाणी प्रेसला त्या ठिकाणी सांगावं. तुम्ही लढला रस्त्यावर म्हणून तुमच्या कांद्याला भाव मिळतोय, म्हणून बिबट्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटला जातोय. आणि आज तुम्हाला सांगणार आहे की अशा पद्धतीनं आपल्या तालुक्याची ही बदनामी केली जाते. उद्या इथल्यांनी जर दूध तुमची घ्यायची बंद केली तर तुम्ही त्या दुधाचं करणार काय? तुम्हाला मागच्या सारखे दिवस पुढे येतील, दूध रस्त्यावरती ओतून द्यावं लागतील. या तालुक्यातलं दूध सांगणार 15 लाख लिटर आहे, 10 लाख लिटर दूध आहेत. मित्रांनो, या डेऱ्यांवरती, या भेसळखोरांवरती छापे टाका. ही मागणी तुमच्यापैकी कोणी केली होती? आपण कोणी केली होती का मागणी? हे ठरवलं राज्याच्या राज्य सरकारने आणि त्यांनी जो चांगला अधिकारी का जो सुतासारखं सरळ करेल त्या तुकारामजी मुंडेंची नियुक्ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आणि त्यांनी सांगितलं कुणी बेसळखोर असो त्याला त्या ठिकाणी पकडा. उद्याच्या काळामध्ये या तालुक्यातलं दूध घेण्याची जबाबदारी देखील सरकारची त्या ठिकाणी आहे आणि सरकारने सांगितलेलं आहे. विधिमंडळामध्ये अन्न खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ साहेबांनी देखील सांगितलेले कोणी असलं तर सोडणार नाही, शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहू. म्हणून तुमचं लक्ष त्या ठिकाणी विचलित करण्याचा प्रयत्न करतील, त्याला तुम्ही घाबरू नका. परत विचारतील की तुम्ही विधिमंडळात म्हणतील मी का बोललो नाही की या परिसरामध्ये प्रचंड मोठा पाऊस झाला, मोठं नुकसान झालं आणि नुकसानीची पाहणी करण्याकरता मी इकडे आलो. तुम्ही आले, धन्यवाद. पूर्वी येत नव्हते, आता 2-2 वर्षापूर्वी ज्यांच्या कुटुंबामध्ये एखादी घटना झाली असेल तिथं जायला लागलेत. लहान लहान मुलांचे मुके घ्यायला लागलेत, खंजेरी घेऊन आता नाचायला सुरुवात केली. अरे ही जनता ज्यांनी तुम्हाला
7 वेळा आता 8व्यांदा निवडून दिलं, ही काय विसरलेली नाही. ही तुमचा साहेब म्हणून असणारा तोरा आणि या तालुक्यातील जनतेने तुम्हाला खाली उतरवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे, हे देखील त्यांनी लक्षामध्ये ठेवावं. तुम्ही बुधवारी आले, गुरुवारी आले, मला आवर्जून सांगायचे तुम्ही पाहणी केली, त्यांच्या अगोदर आम्ही पाहणी केली. काही गावं आमची राहिलेत, आम्ही 2 दिवसामध्ये तिकडे जाणार आहोत. पाहणी केल्यानंतर गुरुवारचं अधिवेशन रात्रीचं पहाटे 3 वाजेपर्यंत चालू होतं, कारण शेजारच्या तालुक्यातील शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी रात्री 2 वाजता त्या ठिकाणी भाषण केलं. तर रेकॉर्ड तुमच्या आमच्या सगळ्यांकडे आहेत. मग इथली पाहणी केल्यानंतर इथल्या लोकांना जर कॅन्सर होणार असतील, इथले लोक जर मरणार असतील, तर भेसळीपासून हा तालुका मुक्त करण्याकरता तुम्ही त्या दिवशी हाऊसमध्ये का गेले नाहीत, शुक्रवारी का गेले नाहीत, हा देखील आमचा त्यांना सवाल आहे. जांभुरीला गेले पाहणी करायला. आता वयोमानानुसार आपण आजारपणामुळे प्रत्येक स्पॉटवरती प्रत्येकाला जाता येईल असं काही नाही. ठीक आहे, गेलात पाहिलं, आम्ही मान्य करतो की प्रकृतीमुळे ठराविक स्पॉटला सगळे 100% जाऊ शकत नाही. परंतु तिथं गेल्यानंतर पावसा पाण्याचं नुकसानीचं विचारायचं सोडून दिलं. काय विचारलं जांभुरीच्या लोकांना माहिती आहे का? जांभुरीच्या लोकांना पहिलं विचारलं, तुमच्या गावात मला मतदान किती, मला लीड का मिळालं नाही. तिथल्या लोकांनी सांगितलं, तुम्ही ही लोकशाही, कोणाला मत द्यायचा आमचा अधिकार आहे, तुम्ही तालुक्याचे आमदार आहेत, तुम्ही सरकारकडून काय मिळवून देणार ते बोला, मताची आकडेवारी त्या ठिकाणी बोलू नका. आता मताचा तर रोज ज्या गावात जाईल तिथं पहिला सवाल, 1,500 निवडून दिलं कसं काय मंत्रीपद मागू, 1,500 निवडून दिलं कसं काय मंत्रीपद मागू. अरे डुप्लिकेट ट्रम्पेट आणि देवदत्त निकम जर नसता तर तुम्हाला घरी बसायला त्या ठिकाणी लागलं असतं, हे तुम्ही विचारता कामा नये. हे देखील मला या निमित्ताने आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगायचंय. आणि म्हणून की आज त्यांनी की ज्या पद्धतीनं तुकाराम मुंडे यांच्याकडं पूर्ण चार्ज हा दिलेला आहे, विधिमंडळात यांनी एक विषय मांडला तिथं की याच्या बरोबर म्हणजे अगोदर हे उघडकीस येण्याच्या अगोदर विधिमंडळात प्रश्न मांडला की FDA बरोबर तुकाराम मुंडे यांच्याकडं हाफकिनचं पूर्णपणे चौकशी करण्याचं पूर्ण काम त्यांच्याकडे त्या ठिकाणी सोपवू. आमचा सवाल पत्रकार बांधवांनो आहे की इथं धाड पडायच्या अगोदरच यांना कुणकुण लागली होती का की मुंडे साहेब इथं लक्ष घालणार आहेत आणि त्याच्यामुळे यांना आपण तिकडं हाफकिनकडे त्या ठिकाणी डायव्हर्ट करावं, हा देखील आमचा त्यांना सवाल आहे. आणि जाता जाता एक 3 प्रश्न त्यांना या ठिकाणी विचारायचे की आजचा जनसंवाद आजच का, बिबट्यावरती का घेतला नाही आणि बिबट्यामध्ये आमच्या बरोबर आलेल्या गुन्हे का दाखल झाले नाहीत, कांद्यावरती तुम्ही रस्त्यावर का उतरले नाहीत. आणि त्याचबरोबर ज्यावेळी बीडचं प्रकरण झालं, संतोष देशमुख हत्या प्रकरण, तर त्यावेळी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला की नाही लागला. नाशिकचं अशोक खरात प्रकरण झालं, त्यांच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकरला राजीनामा दिला की नाही द्यावा लागला. आम्ही देखील या निमित्ताने सांगतो की आंबेगाव मनसरची झालेली जी बदनामी आहे याची नैतिक जबाबदारी स्वीकारून या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी राजीनामा जय हिंद.